एक मिनिट, मला जरा भूक लागली आहे, खायचंय मला. आता? हा, सकाळपासून उपास धरला होता ना, म्हणून भूक लागली. म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका, पैसे मीच देईन माझे माझे. पैशांचा विषय काढलाय का कोणी? हा, उगीच कुठला तरी विषय कुठेतरी नेतेस. तसं नाही, मी एक आपलं सांगितलं, तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खा. मी आलो. दादा. हा बोला ना. इथे कुठलं हॉटेल आहे का? हा, थोडं पुढे आहे डाव्या त्याला एक छोटंच हॉटेल आहे. हो ना, थँक्यू. मोस्टली. हॅलो. हा गॅरी, कुठे आहेस तू? किती वेळ अजून? हा, हो हो हो. हो हो काय, कुठे आहे सांग ना, आम्ही तिथे येऊ का? नाही नाही नाही, ऐक ना, मी ऑन द वेच आहे, ड्राईव्ह करतोय. ड्राईव्ह करतोयस की तू कुठल्या मंदिरात आहेस? दोन्ही. दोन्ही काय? काही काय? अगं ते काय झालं, रस्त्यात एक टेम्पल लागलं तर मी म्हणलं मग देवळात जाऊन. ऐक ना, मी आलो ना, एक 10-15 मिनिटात आलो. तू किती वेळा फोन करशील? आलोच मी. पण प्लीज लवकर या. केड्या म्हणतोय पाऊस जर का पडला तर फोटोशूट करता येणार नाही. प्लीज लवकर ये. हो, इथे माझे फोटोशूट करायची वेळ आली. मी आलो एक 5 मिनिटात आलो, म्हणजे 10 मिनिटात आलो. हा, बाय, सी यू. झालं का? हा हा, झालं का? म्हणजे क्लायंटचा फोन होता, क्लायंट मीटिंग साठी वाट बघतोय म्हणून त्याचा फोन येत होता. मी सांगितलं ना, म्हणून फोन करायला मी गेलो. ठीक आहे ना, मी कुठे काय विचारलं, तुम्हीच आपले सांगताय. नाही, तुम्हाला घाई असेल तर तुम्ही निघू शकता, पण मी खाणार आहे. ठीक आहे, मी तुला सोडतो रस्त्यामध्ये, मग तुला काय खायचं ते खाऊन तू ऑफिसला किंवा घरी जा मग. ठीक आहे, इथे एक हॉटेल आहे, जाऊया. उशीर होऊन राहिला का? नाही, तुम्हाला निघायचं असेल तर तुम्ही निघू शकता, मी थांबेन. नाही, उशीर तो होतोच आहे, क्लायंट कधीचा फोन करतो. नाही, तेच ते महत्वाचं आहे ना तिथे पोहोचणं. खरंच तुम्ही निघू शकता. नाही, नको, परत आईला सांगशील काय वागलं. मी सांगणार नाही, तुम्ही गेलात तरी चालेल. ठीक, येतो. घ्या. मी का म्हणते, आज नुसतं गोळे भात करू का? गोळा भात करते? हा, चालेल, मग जास्त काही करू नकोस. गुरण राधिका तर येणार नाहीत ना जेवायला, का म्हणता? बरी आहेस ना तू? अगं ते दोघे देवळात गेले, तिथून कामाला जाणार. मी मला असं वाटलं बा, किती दिवसांनी गेलेत नाही एकत्र देवळात, फिरतीन, गप्पा मारतीन आणि बाहेरच्या बाहेरच काहीतरी खातीन. नाही सरिता, तुला वाटतं इतकं साधं सरळ सोपं आता नाही आपल्या मुलाचं सुनबाई सोबत? तुम्ही ना नेहमी वाकड्यातच शिरा. वाकड्यात नाही शिरत आहे, जे सत्य आहे ते बोलतोय. जे काही आहे ना ते आता बदलणार आहे. पा मन मला सांगते, गुरु आणि राधिका एकत्र येणार आहेत. दोघही एकत्र येऊन चांगला संसार सुखाचा करतील. येवाना तर देवदर्शन करून निघालेही असतील. हा सगळ्या जबरदस्तीचा मामला आहे. काय जबरदस्तीचा मामला बा? काही जबरदस्ती वगैरे नाही. बरं, तुम्हाला असं वाटते जबरदस्ती आणि तुम्हाला काय वाटते बर? मी जबरदस्ती केली म्हणून गुरु गेला का त्यासोबत? त्यालाही वाटत असेल का नाही राधिका बद्दल प्रेम, आदर? हा, तसं बोलला का तुला काही? सगळ्याच गोष्टी बोलायलाच पाहिजे का? मला मान्य आहे सगळं, पण गुरुसाठी जुलमाचा रामराम आहे. वा, काय बरं? नानाजीकडे गेलो होतो तेव्हा कळलं. महाजनींनी बघितलं म्हणे, शनाया आणि गुरु दोघेही सोबत व्यायामाला गेले. तिचाही ड्रेस तसाच होता म्हणे. ती शनाया भेटत तर रोजच तसे ड्रेस घालते आणि ती वॉकिंगला जाते. बरं, आणि गुरु म्हटला ना तुम्हाला, त्यानं जिम जॉईन केलंय, तो जिमला गेला असन. मला नाही वाटत. का पटत नाही? योगायोग असू शकते का नाही? त्याच्या आधी पण योगायोगच झाला असणार नाही. तुम्ही का नाही बोलायचं सोडणार नाही? सरिता, जे आहे ते माणसानं मान्य करावं, म्हणजे त्रास होत नाही. काही त्रास गीस होत नाही. बरं, मला काही त्रास गीस होत नाही आणि होणारही नाही. माझा विश्वास आहे, गुरु आणि राधिका पुन्हा एकत्र येतील, नव्यानं आणि सुखानं संसार करतील. बस. वन मोर. व्हेरी गुड.
सुपर इथं ना आला ना तो टोल आला ना हो आला ना येस 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 सुपर ये बच्चा हाय किती वेळ आय नो आय एम सो सॉरी यार उशीर झाला मला हा. कुठे आहे केडी हा काय? इकडे अरे तिथून काय करतोस तू टॉप अँगल ए बाजूलो हळूहळू. आ, कशाला चढायचं ना उगाच काहीतरी चला आता तुमच्या दोघांचा फोटोशूट करूया चला चला लवकर सुरू करूया मला ऑफिसला पण उशीर होतोय चला हा. हे एक मिनिट तुझ्या फोरहेड वर काय आहे काय आहे? तू तू काय मार्के फोरहेड तू टेम्पल मध्ये गेला होतास ना खरं सांगा मला खोटं बोलू नको माझ्याशी अगं नाही खोटं कशाला बोलेन मी तुला म्हंटल ना घंटाचा आवाज आला तू विचार पण तू म्हणाला की मी कार मध्ये आणि टेम्पल जवळ आहे तू टेम्पल मध्ये गेला म्हणून हे लावलं ना अगं शने गेला असेल ना टेम्पल मध्ये त्यात काय एवढ्या तू पण ना खूप छोट्या छोट्या गोष्टी उगाच धरून ठेवतेस नाही असं कसं मला कळलं पाहिजे गॅरी कधीच नाही जात टेम्पल मध्ये आहे यार गॅरी आता सांगावं लागेल यार सॉरी यार काय? काय सांगावं लागेल ऍक्च्युली काय शनाय माहितीये का त्याला ना नीट नवस व्हावा म्हणून एंगेजमेंट बोलायला गेला होता तो काय काय नाही नीट एंगेजमेंट व्हावी म्हणून नवस बोलायला गेला होता तो टेम्पल मध्ये असं म्हणायचं होतं मला मी आणि नवस नव्हतं सांगायचं का मग काय सांगू तिला अरे म्हणजे तू अरे विसरला तू काल मला फोन अरे नव्हतंच सांगायचं कशाला तू उगीच सांगतो तिला खरंच का हो गॅरी तुझं किती प्रेम आहे माझ्यावर आहेच बच्चा ऑफकोर्स आहे म्हणूनच हे सगळं करतोय ना बरं चला मी काय म्हणतो चला सुरू करूया की आपण आता पटपट करूया आणि मला लवकर जाता येईल म्हणजे ऑफिसला हा अरे पटपट काय हा तू आधी ते कपडे तर बदल आणि आरामात करायचं नाही छान फोटो झाले पाहिजे हो सगळं नीट करूया मी आणलेत कपडे चला पटकन चेंज करून आलो ओके गाइस लेट्स रॉक येस सकाळी सकाळी आठवण झाली बाय मला असली आहो वटपौर्णिमेची नाव पाठवले यांना साबुदाणा आणि बटाटे आणायला उपास धरणार तुम्ही हो धरतो ना आम्ही उपास धरतो मी पण करत होते हो इतके वर्ष अगदी निर्जळी करायची पाणी सुद्धा पित नव्हते पण आता नाही झेपत आणि उपास म्हटलं की ते तेलकट तुपकट आणि त्यात ते शेंगदाणा सगळ्यात त्यांनी ऍसिडिटी नकोच म्हटलं हो ना मलाही झेपतं तेवढं करणार आहे मी जितके दिवस झेपल तितके दिवस करायचं का तुम्ही कुठे करता वडाची पूजा ओ शेजारी ती सोसायटी आहे ना त्याच्या जवळच आहे वडाचं झाड तिथेच करतो आम्ही ही राधिकांना नवीन नवीन काय काय शोधून काढत असते एक एक हो मागच्या वर्षी त्या मुलींना किती ओरडली त्यांनी फांद्या तोडून आणल्या होत्या म्हणून तिला आवडत नाही झाडाच्या फांद्या तोडलेल्या बरोबर आहे त्यांना सांगितलंय 4 रोपं लावा नवीन हो या हल्लीच्या मुलींना वेळ कुठे असतो कामावर जाणाऱ्या वडाची फांदी आणायची पूजा करायची शॉर्टकट हो ना राधिकाला भारी हाऊस आपण पण वडाची पूजा करूया आणि रोप लावूया बरं वडाची नाही पण निदान तुळशीचं तर रोप लावू शकते का नाही स्वनिर्मितीचा आनंद काही वेगळाच असतोय पाय है ना ही चांगली आयडिया आहे तुमची आई ही रेवतीची पहिली वटपौर्णिमा विसरला अहो बाई मी पण विसरले पहा बरं ती करेल ना हो पूजा करेल की न करायला काय झालं राधिका तशीच ठेवती राधिका करेल का हो पूजा करेल ना ती उपास करेल राधिका नाही रीतिरिवाज कधी विसरायची माझा गुरु मात्र सगळं विसरला तुम्ही नका ना काळजी करू सगळं व्यवस्थित होईल आज ते गेलेत ना गणपतीच्या देवळात एकत्र हा एकत्र गेलेत पर मला वाटते दोघांमधला अबोला आता हळूहळू कमी होईल काय दुरावा सुद्धा कमी होईल असं जर घडलं तर मग पुन्हा पिवळं होईल नाही खरं सांगू का देवाच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत येत नाही थँक्यू माझी काका हॅलो काका राधिका अगं कुठं आहेस तू मी बाहेर आहे
का हो, काय झालं? सगळं ठीक आहे ना? राधिका इथं अजिबात ठीक नाहीये. का? काय झालं काय? तुझी ती शनाया आणि तिची ती गँग तुझ्या मागं काहीतरी कट रस्तायत असा माझा दाट संशय आहे. काका काय सांगताय तुम्ही हे? हे बघ राधिका, मी जे आता काही पाहिलंय त्यावरनं मी हा अंदाज बांधतोय. पण काय बघितलं काय तुम्ही? राधिका, शनाया आणि तिची ते ईशा आणि तिचा तो मित्र आहे ना, तिघे जण आता फोटोशूट करत होते. कसलं फोटोशूट? राधिका, ते मला कसलं ते कळलं नाही, पण ते शनायाचे फोटो काढत होते. हा मग काका काढत असतील, तिला कुठलं तरी काम मिळालं असेल किंवा तिचं लग्न व्हावं म्हणून काढत असतील फोटो. नाही 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 राधिका, मला संशय आहे यात गुरुनाथ पण सामील आहे. हे हो, पण हे तर आता त्या दोघांचं भांडण झालंय, ते दोघ जण वेगळे झालेत असंच ना? खोट, अगदी खोट. राधिका, गुरुनाथचं हे नाटक सुद्धा असू शकतं. मला सांग, याआधी आपण किती वेळा अनुभव घेतलाय हा? हो काका, पण तुम्ही इतकं स्ट्रॉंगली सांगताय. राधिका, कारण शनया आणि तिची गँग सारखा गुरुनाथच्या नावाचा जप करत होते. आर यू शुअर? 100% शुअर, 100%. मी अनुभवाशिवाय कधीही बोलणार नाही राधिका. आणि हा माझं नाही, कधीही हवेत तीर मारणार नाही हवेत. काय समजलीस? या लोकांचं नक्की तुझ्या विरोधात कटकारस्थान चालू आहे. खर तर मी त्यांना रंगे हात पकडणार होतो, हो, पण ते चॅप्टर निघाले, मला फसवून पळून गेले. ठीक आहे काका, मी बघते. यांचं नक्की काय चाललंय काही कळत नाही. म्हणाले क्लायंट सोबत मीटिंग आहे, महाजनी काका तर काहीतरी वेगळंच म्हणून राहिले. देवदर्शनाला आलेत का फोटोशूटला? आणि कसलं फोटोशूट? कुणाचं? यांचा काय संबंध आहे? हा हॅलो, बोला 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 ना. हे मी आलोच हा, पोचतोच आहे थोड्या वेळात. रेड नाही, ते मी ड्राईव्ह करतोय आणि ब्लूटूथ पण नाहीये ना, सो आता बोलता नाही येणार. मी ठेवतो हा. राधिका, कारण शनया आणि तिची गँग सारखा गुरुनाथच्या नावाचा जप करत होते. शन्या यांचं नाव काऊन घेऊन राहिली? शन्याचं फोटोशूट हे काय? मला हे सगळं समजलंच पाहिजे. यांच्या ऑफिसमध्ये फोन करून विचारते. नाही पण डायरेक्ट विचारलं ना तर संशय येईल. चला आता मी निघू ना, झालं ना आता सगळं? अरे काय घाई काय आहे यार? अरे आता झालं ना किडी, किती फोटो काढले, आता मी निघतो. बॅकग्राऊंड मस्त आहे, इथे 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 काढूया, इथे. हा इथे उभे राहा, इथे उभे राहा. हा अरे झाले ना आता सगळे कॉम्बिनेशन, झाडावर चढवलं, झोके दिले, आता पास ना केडी. अरे बघ ना यार, लेक आहे, किती चांगला व्ह्यू आहे यार. शन्या सांग ना यार. प्लीज दिस यू दिस बच्चा. लास्ट 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 अरे लास्ट बच्चा, मी तुला म्हणलं होतं ना, मला ऑफिसला जायचं यार, उशीर होतोय. प्लीज लास्ट माझ्यासाठी प्लीज. बरोबर, चल लवकर काढ. हा ओके, रेडी रेडी ये. हा ओके, चला पळून ये आता. नाही ना, आता काय? अरे अरे अजून एक दोन पोज द्या ना. काय? हा असे. हा ओके ओके ओके. स्माइल. इकडे एडिट माय सेव्ह द डेट टाकशील हा? ओके ओके ओके, टाकतो टाकतो.
गरमागरम भजी आणि कॉफी. भजी? हो, आणि कॉफी विदाउट शुगर, स्ट्रॉंग. वा वा वा. मस्त झाली आहेत भजी. खमंग, कुरकुरीत. ओवा थोडा जास्त झालाय पण ठीक आहे. एकदा तरी समीक्षण न करता जरा खाल्लं ना तर जीवाला बरं वाटेल माझ्या. बरोबर. थँक्यू. नवरा मिळावा तर असा. मला मिळेल का? सॉरी सॉरी. हाऊ वॉज द डे? खूप हेक्टिक. एवढं काम आहे ना सध्या, विचारू नकोस. आता श्रावण येईल, मग गणपती, मग नवरात्र, उद्या वटपौर्णिमा आहे. बायकांचा खूप सेन्सिटिव्ह विषय. अरे माझ्या लक्षातच नाही उद्या वटपौर्णिमा आहे. आम्ही आज एपिसोडही केला त्याच्यावर. म्हणजे नवरा बायको दोघांनाही बोलवलं का? वटसावित्री श्रद्धा की अंधश्रद्धा असं डिबेट घेतलं. तर यात काय डिबेट आहे? आणि यात काय म्हणजे, सगळ्याच बायकांचा ह्या गोष्टींवरती विश्वास असतोच असं नाही. हे बघ, मला विचारशील तर 90% बायका नवऱ्याची पटत नसेल तरीही मनोभावाने श्रद्धेने वडाची पूजा करतात. आता काही काही असतात बंडखोर. मला माहितीये की तू पूजा वगैरे काही करणार नाही. मुळात माझा विश्वासच नाहीये. तुला माझ्यावर विश्वास नाहीये? तुझ्याबद्दल कुठे म्हटलं मी? मग अरे माझा या वटपौर्णिमा वगैरे असल्या गोष्टींवरती विश्वास नाहीये. म्हणजे पूजा केल्यामुळे हाच नवरा 7 जन्म मिळतो, कोणी सांगितलंय? मग काही काही गोष्टींमध्ये लॉजिक शोधायचं नसतं. हा, आता आमच्यासारखी साधी बापडी माणसं पहा, जे काही पूर्वजांनी लिहून दिले तेच करत राहतो. काहीतरी काय रे. मग काय हरकत आहे? माझा या गोष्टींवरती विश्वास नाही आणि हाच नवरा मिळाला पाहिजे असंही काही नाही. अरे काय पलटी मारते? आत्ता भजी खाताना म्हणालीस ना? ते भजीच्या नादात बोलून गेले मी. म्हणजे माझी इच्छा असेल तरीही पूजा नाही करणार का तू? नको ना प्लीज. नाही नाही, एक काम करतो. तसाही मी हाऊस हजबंड आहेच. मी छान नटतो थटतो आणि पूजेचा दाट घेतो आणि वडाची पूजा करतो. आणि दोरी नाही, दोरखंडच बांधतो वडाला, है ना? मला तर हीच बायको हवी आहे 7 जन्म. नको ना इमोशनल ब्लॅकमेल करूस तू प्लीज. प्लीज. म्हणजे तू पूजा वगैरे करू नको, पण साडी नेस ना. तू कमाल दिसते साडीमध्ये. बास, उद्याचं उद्या बघूया. खा भजी. पोहा जास्ती झालाय. हॅलो, LF. नमस्कार, मी जीवन कंपनीतनं बोलतेय. हा बोला. मला मिस्टर गुरुनाथ सुभेदार यांच्याबरोबर मीटिंग करायची होती. किती वाजता भेटू शकतील? ते आत्ताच काही सांगता नाही येणार, कारण साहेब अजून आलेले नाहीयेत आणि कधी येतील तेही माहिती नाही. त्यांची दुसरी कुठली मीटिंग होती का? नाही, आज तशी दुसरी मीटिंग नाहीये, पण साहेब आले नाहीयेत अजून. ओके. बर. हे लपंडाव खेळतात कसला तरी. नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. हे माझ्याशी खोटं बोलतंय. पुन्हा एकदा हे सिद्ध करून राहिले का यांचा स्वभाव बदललेला नाहीये. शन्या यांच्या आयुष्यातनं कायमची गेली. हे आता खरं कसं मानायचं?